हो 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 सारंग सर जेवायला येत आहे ना? आलो. सावली, हे तुझ्यासाठी आणलं होतं मी. द्यायचं राहून गेलं. घे. काय झालं अस्मी? सारंग, मी निघते. कुठे आणि का? माझ्याकडून खूप मोठी चूक झाली सारंग. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. सॉरी, माझ्यामुळे तुला एवढा त्रास सहन करावा लागला. पण ऐश्वर्या मॅडमने तुझ्यासोबत जे केलं चुकीचं होतं. मला खरंच खूप वाईट वाटतंय. पण थँक गॉड तू परत आलीस. आय थिंक सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्यात. सो जाते मी. सारंग थांबवत का नाहीये मला? खरंच जावं लागतंय की काय? मी ड्रामा महागात पडणार आहे. तुला खूप मोठी रिस्क घेतलीस तू. सारंग थांबव मला प्लीज. थांबव थांबव थांबव. अस्मी थांब. तो या घरात घेण्याचा निर्णय माझ्या आईचा होता. माझ्या आईने तुझ्यावर विश्वास ठेवला म्हणून तू या घरात राहू शकलीस. बरोबर बोललास तू सारंग. ॲक्च्युली भावनेच्या भरात बॅग भरली आणि निघाले होते. थँक्यू मला रिअलाईज करून दिलंस की मी इथे तिलोत्तमा मॅडममुळे आहे. त्यांना सांगितल्याशिवाय मी नाही जाऊ शकत खरं तर. त्या सध्या खूप टेन्शनमध्ये आहेत आणि माझ्या अशा वागण्याने त्यात अजून भर पडली असती. मी त्यांनाच विचारून जाते. काय ठीक आहे, कुठे निघाली आहेस? मग मी काय करू मला काहीच कळत नाहीये. म्हणजे मी या घरात का थांबू हा प्रश्न पडलाय मला. खरं तर
मी सारंगसाठी आले होते ह्या घरात. मी त्याच्यावर केलेलं प्रेम खरं होतं, आजही आणि उद्याही राहील. पण सारंगला बघताय ना तुम्ही, काय खरं काय खोटं ह्याचं त्याला काहीच पडलेलं नाहीये. मुलीला शोधून परत ह्या घरात घेऊन आलाय तो. त्याच्या मनात तिच्याबद्दल सहानुभूती आहे. अशा अर्थाने मी या घरात राहणं योग्य नाही. जिथे आपली जागा नाही तिथे थांबायचं नाही, हेच संस्कार आहेत माझ्यावर. थँक्यू मॉम. थँक्यू सो मच फॉर एव्हरीथिंग. काम झालं. इथे समोर ये माझ्या. झालं का तुझं बोलून? का अजून काही बोलायचंय? बोलायचंय मग मी बोलू? तू आता मला जे काही सांगितलंस त्यात तथ्य आहे, नाही असं नाही, पण काही गोष्टी अतिशय चुकीच्या आहेत. तुला वाटतंय तसं नाहीये. सारंगचं वागणं मला सुद्धा दिसतंय, पण मी त्याचं समर्थन अजिबात करत नाहीये. आणि राहिला प्रश्न सहानुभूती दाखवण्याचा, तर सहानुभूती आणि प्रेम यात जमीन आसमानाचा फरक असतो अस्मी. पण मॉम, सारंग तिची बाजू घेतो, तिला जपण्याचा प्रयत्न करतो, तिची काळजी घेतो. हो करतो ना. त्याच्या आजूबाजूला जे लोक असतात ना, त्या प्रत्येकासाठी तो हे सगळं करतो. त्यांची मनं जपतो, सहानुभूती दाखवतो. हा का माझा मुलगा आहे, तो मी ओळखते ना त्याला. सगळ्यांच्या बाबतीत माणुसकी दाखवतो. समोरचा माणूस जोपर्यंत खोटा आहे हे सिद्ध होत नाही ना, तोपर्यंत सारंगसाठी तो माणूस खराच असतो. म्हणून मी तुला सांगते, जोपर्यंत खऱ्या खोट्याचा निकाल लागत नाही ना, तोपर्यंत प्लीज हे घर सोडून कुठेही जाऊ नकोस. पण मॉम, अस्मी, मला जे काही बोलायचं होतं, जे काही सांगायचं होतं ते झालं. शेवटी निर्णय तुझा आहे बाळा. पण मी पुन्हा एकदा रिक्वेस्ट करेन, हे घर सोडून कुठेही जाऊ नकोस. ठीक आहे, थांबते मी, कारण मी तुमचा शब्द नाही टाळू शकत. बबलू, मी काय म्हणत होतो, मस्तपैकी आंबे आलेत मार्केटमध्ये, तर आपण आमरसाचा भेद करूया का? करूया ना. आंब्याचा रेट ऐकून ना आपला रस निघालाय सगळे. अमृता, वाढतेस? आई, आई तू बोलणार नाही आहेस का माझ्याशी? राजकुमार, सखदेव कसं काम करतो रे? तुमचं लक्ष आहे ना त्याच्यावर? ॲक्च्युली ते माझं डिपार्टमेंट नाही आहे. ऐश्वर्याला विचारलंस तर ती त्याचा परफॉर्मन्स सांगू शकेल. मॉम, सारंगने सांगितल्याप्रमाणे त्याला ट्रेनिंग दिली आहे, पण आता महिनाही झाला नाही आहे, सो कामाचं काही सांगता येत नाही. ठीक आहे, हरकत नाही. तरी सुद्धा तू पर्सनली लक्ष दे. शेवटी आपला बिझनेस, आपलं काम, आपला ब्रँड यापेक्षा काहीही महत्वाचं नाही आहे. ओके? आई तू खरंच बोलणार नाही आहेस माझ्याशी? काय बघताय? जेवा ना तुम्ही. तुम्ही का थांबला? जेव नील, जेव. ठीक आहे, नको बोल, नको मला जेवण. राजकुमार, तुझ्या भावाला सांग अशा धमक्या मला द्यायच्या नाही. मी त्याच्याशी बोलणार नाहीये. माझं डिसिजन फायनल. मॉम,
तू हे सगळं सारंगला का बोलतेस? सारंग काही चुकीचं वागलाच नाहीये. जे बरोबर होतं सारंग त्याच्याच बाजूने उभा राहिलाय ना. आणि जी व्यक्ती इथे चुकली तू तिच्याशी बोलतेस परत पहिल्यासारखं का? नाही, मी असं म्हणतच नाहीये की ऐश्वर्याची काहीही चूक नव्हती. तिची चूक होती, पण तिचा हेतू चुकीचा नव्हता. हेतू ऐश्वर्याचा? अगं त्या मुलीचा जीव गेला असता हिच्या हेतूमुळे. आणि हे सगळं झालंय कशामुळे? ऐश्वर्याच्या पत्रामुळेच ना. या पोरीला कोणीही हाताला धरून बाहेर काढलेलं नाहीये घरातून. ती गेली होती तिच्या मर्जीनं. हिच्या पत्राचा वगैरे काहीही संबंध नाही. आणि तुला जर का असं वाटत असेल हिच्या पत्रामुळे तिचा अपघात झाला, तर तसं काही नाही. त्या पत्राची अदलाबदली झाली, ती हिने केली. मी त्याला नाही म्हणत नाहीये. ती तिची चूक होती, पण तिचा हेतू काय होता तो लक्षात घे. तिला ही पोरगी या घरात नको होती, बस, बाकी काही नाही. आणि मला सांग ना, याआधी ऐश्वर्या कधीतरी चुकली आहे का रे? ती बिचारी सांगितलेली कामं करते, या घराची काळजी घेते, बिझनेस सांभाळते. ज्या जबाबदाऱ्या आपण तिला देतो त्या व्यवस्थित पार पाडते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या घरासाठी काय योग्य काय अयोग्य हे एकटा सारंग ठरवू शकत नाही. आणि या घरची सून कोण होईल हा अधिकार फक्त त्याचा नाही. आणखीन काही प्रश्नांची उत्तरं हवी आहेत कोणाला? माय डिसिजन इज फायनल. मी त्याच्याशी बोलणार नाही. जेव आता. मॉम, अरे पण सारंग. नील, जेव. ही सावली सापडली नाही तर गाण्याच्या स्पर्धेचा फॉर्म कॅन्सल करावा लागेल. आणि आजपर्यंत घेतलेल्या सगळ्या कष्टावर पाणी फिरेल. नाही, पण अशी फजिती होण्यापेक्षा माघार घेणं कधीही चांगलं. आत्ता तरी एवढाच पर्याय दिसतोय मला. काय करू? हां, हॅलो. गाण्याच्या स्पर्धेचे काय अपडेट्स आहेत? ठीक आहे. आता मी जेवढं सांगतेय तेवढं करायचं. गाण्याच्या स्पर्धेतनं आपली एंट्री रद्द करा. मला नसते प्रश्न विचारू नका. सांगितलंय तेवढं करा. कळलं? हां, आणि एक, जोवर मी सांगत नाही तोवर कुठलेच नवीन इव्हेंट्स घ्यायचे नाहीत. करेक्ट? मम्मा 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 मम्मा, कुठे होतीस तू? मी कधीपासून शोधते माहितीये का तुला? आय हॅव अ बिग न्यूज फॉर यू. अगं अशी काय धावत आली? मी पडले असते ना आता. अगं तू ऐक तर, काय झालंय? सावली घरी आलीये. व्हॉट? येस. केव्हा, कधी, म्हणजे आय मीन कसं काय? आणि एक मिनिट, तुला कसं कळलं सावली परत आली आहे ते? घरी सावली वहिनीवरून निजे राडा झाला. सावली? अगं सापडली. व्हॉट? हा, सारंग तर घरी घेऊन आला तिला. ऍक्च्युली मला फोन आला होता त्यांच्या फॅमिलीचा, भागवतांचा फोन आला होता, तेव्हा कळलं मला. ओह, आता आपले सगळे प्रॉब्लेम संपतील ना? नाही तारा, इतक्यात तरी आपले प्रॉब्लेम संपणार नाहीयेत. सावली फक्त सापडली आहे. तिने आपल्यासोबत काम करायला अजून होकार नाही दिलाय, आणि देईल पण कशी. सारंगने सावलीला आपल्यासोबत काम न करण्याची सक्त
मस्त ताकीद दिली आहे. आता शेवटी सगळं काही फक्त आणि फक्त सावलीवर अवलंबून आहे. पण सावलीने सुद्धा नकार दिला तर? काय मी इथं शांत निवांत बसली आहे, सुखात आहे, तर तुला बघवत नाहीये. मॅडम मला तुमच्याशी बोलायचं होतं. मला नाही बोलायचंय तुझ्याशी. आलीयस तर बोल आता पटकन आणि जा. तुम्ही सारंग सरांसोबत बोलत नाही आहात. ह्याचा त्यांना खूप त्रास होतोय. ते जेवले सुद्धा नाही. तुम्ही एकदा त्यांच्याशी बोला ना. त्यांचं ना खूप प्रेम आहे तुमच्यावर, खूप जीव आहे तुमच्यावर. त्यांच्यासाठी तुम्ही खूप महत्त्वाच्या आहात तिलोत्तमा मॅडम. आणि एका लेकरासाठी आपल्या आईपेक्षा जास्त महत्त्वाचं अजून काय असू शकतं? तू आहेस ना. तुला काय वाटतंय हे सगळं जर का तू मला सांगितलं नाहीस तर मला कळणारच नाही? हे तू मला सांगितल्यानंतर कळणार. तू सांगायची गरज नाही मला. मी आई आहे सारंगची. माझ्या पोटचं पोर आहे ते. तुझ्यापेक्षा मला जास्त काळजी आहे माझ्या पोराची. म्हणजे लहानपणापासून माझा सारंग खूप हळवा आहे. आम्ही खूप काळजी घेतो ग त्याची. मला ना अजूनही तो दिवस आठवतोय जेव्हा त्या गुंडांना त्याला किडनॅप केलं होतं. खूप घाबरला होता तो. सैरपैर झाला होता आणि तेव्हापासून तो अंधाराला काळोखाला घाबरतो. आणि तेव्हापासून आम्ही सुद्धा त्याची खूप जास्त काळजी घेतो. मी तर तळहातावरच्या फोडासारखं जपते त्याला. एक आई म्हणून मी खूप स्वप्न बघितलेत त्याच्यासाठी. स्वप्न बघितली होती. त्याचं लग्न, त्याचा सुखी संसार. आणि आई म्हणून माझं काही चुकलं नाही. फक्त जगन्नाथ आला ना मध्येच. मुलाच्या आईला हा लग्न सोहळा पाहता येणार नाही. खोटारडा. तो खोटं बोलला माझ्याशी. त्यांनी मला सांगितलं की मी जर का घरात राहिले आणि सगळ्या विधी बघितल्या नाही तरच सारंगचा जीव वाचेल. आणि मी जर का उपस्थित असेन लग्नात तर त्याच्या जीवाला धोका आहे. खोटं बोलला तो. मी जर का तुमच्या लग्नात उपस्थित असते ना तर हे लग्नच होऊ दिलं नसतं. पण नाही, जे व्हायचं होतं ते झालं. त्याच्यानंतर माहिती ना तुला काय झालं? त्यानंतर तू आलीस आमच्या घरात. आम्हाला कुणालाही तू नको असताना माझं स्वप्न उद्ध्वस्त केलं तू आणि त्या जगन्नाथने. तुला माहिती आहे ना तुमचं लग्न झाल्यानंतर माझा बिचारा सारंग, त्याची काय अवस्था झाली होती? तो खोलीमधून बाहेर निघत नव्हता. त्याला शॉक बसला होता. तो डिप्रेशन मध्ये होता. हे सगळं कुणामुळे झालं? तुझ्यामुळे. अख्ख्या जगासाठी झालंय तुमचं लग्न. पण संसाराचं काय? चालू झालाय तुमचा संसार? नाही ना, होणार सुद्धा नाही. खोट्याच्या जीवावरचं लग्न कधीही टिकत नाही. ना तुमचा संसार चालू होईल ना माझं स्वप्न पूर्ण होणार. माझ्या घरात यापुढे कधीही पाळणा आणणार नाही तुझ्यापुढे. माझं सगळ्यात मोठं स्वप्न होतं ते, पण ते नाही होणार आहे पूर्ण. एका आईचं स्वप्न तू उद्ध्वस्त केलंस.